आता तुम्ही म्हणत असाल की हा खांद्यावरून का घेऊन आलाय? कारण आजचं प्रोडक्ट आपलं जे आहे ते एकदम वजनदार आहे. वजनच तेवढं आहे, खांद्यावरून आणावं लागलं. तर भावानो, हा आहे ब्ल्यू एटी प्रीमियम मल्टी पॅटर्न USB मायक्रोफोन. भावनो, या माईकबद्दल एक गोष्ट आवर्जून मला तुम्हाला सांगावीशी वाटते, ते म्हणजे हा माझा ड्रीम माईक आहे आणि फायनली तो आपल्याकडे अनबॉक्सिंगसाठी आलेला आहे आणि आज आपण त्याची अनबॉक्सिंग करणार आहे. तर स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या, लाडक्या आणि साऊंड लाईनच्या हक्काच्या टेक्निकल यूट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचे नाव आहे स्वॅपी टेक साऊंड. भावनो, मला तर काय आता कंट्रोल होईना झाले, कारण कधी एकदा ह्याला अनबॉक्सिंग करून ह्याला बघतोय असं झालंय. त्याच्यामुळे लगेचच सुरू करा याच्या अनबॉक्सिंगला. त्याच्यासाठी आपल्याला एक हत्यार लागणार आहे. माझ्याजवळ आहे स्वॅपी की तलवार. अजून एक तलवार आहे, तिथं आहे, शूट करायला लागले. तर सुरू करूया. भावनो, अनबॉक्सिंग करायच्या आधी आपण थोडंसं याच्या बॉक्स अँड पॅकेजिंग बद्दल बघूया. तर ब्ल्यू एटी इकडे ब्रँडिंग केलेलं आहे माईकचं आणि चारी बाजूला तुम्ही बघू शकता माईकचा फोटो दिलेला आहे, जो की ब्ल्यू कलरचा आहे. आणि आपला हा जो माईक आहे तो पण ब्ल्यू कलरचाच आहे. इकडच्या बाजूला जे त्याचे थोडेसे फंक्शन्स आहेत, जे काही त्याचे फीचर्स आहेत, त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे, जे मी तुम्हाला थोड्या वेळाने एक्सप्लेन करीन. तर इथं त्याचे सील आहे, ते सील पहिल्यांदा आपण तोडून घेऊया. कट झालेला आहे, जास्त काही तलवारीचा वापर झालेला नाही, पण ठीक आहे, काही अडचण नाही. अनबॉक्स करतोय. सुरुवातीलाच तुम्ही बघू शकता त्याची जी USB केबल आहे ती आपल्याला भेटलेली आहे. तिला मी बाजूला ठेवतो. आणि लव्ह लेटर्सचा आपल्याला काही जास्त वापर नाही होणार. पॅकेजिंग तर चांगलं वाटते, कारण माईक तेवढ्या क्वालिटीचा आहे म्हटल्यानंतर पॅकेजिंग चांगलं असणं गरजेचं आहे. आणि फायनली हा बघू शकता माईक, त्याचं पॅकेजिंग असं आहे. मी तुम्हाला माईक बाहेर काढून दाखवतो. हा फायनल माईक आहे. माईकचं वेट जास्त आहे, म्हणून तर मी म्हटलं तुम्हाला मागाचे की वजनदार प्रोडक्ट आहे आजचं. बाकी बॉक्समध्ये जास्त काय येत नाही, थर्माकोलच आहे. बॉक्सला बाजूला ठेवून देतो मी, बॉक्सचं काम संपलेलं आहे. तर मला असं वाटलं होतं की ब्ल्यू एटीवाल्याने आपल्याला लव्ह लेटर्स दिलेत, पण ते लव्ह लेटर्स नाहीत. हा आहे माईकचा 7/12, जो की आपल्या काय उपयोगाचा नाही. तुम्हाला जर वाटत असेल याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घ्यायची तर तुम्ही घेऊ शकता. मी हा बाजूला ठेवतो. तर आता आपण या फायनली आपल्या माईककडे, आणि याला कधी एकदा अनबॉक्स करतोय असं झाले मला, कारण हा माझा ड्रीम माईक असल्यामुळे मला याला कधी एकदा बाहेर काढतोय आणि याचं पप्पी घेतोय असं झाले. तर फायनली भावा, तू माझ्याकडे आलेला आहेस. वा. त्याचबरोबर आता आपण बोलूया याच्या बिल्ड क्वालिटीबद्दल. ह्याची बिल्ड क्वालिटी, ओ माय गॉड, ह्याच्या वजनावरूनच समजते की बिल्ड क्वालिटी काय असणार आहे. संपूर्ण मेटलमध्ये बनलेला हा माईक आहे. प्लास्टिक फक्त यूज केलंय ते याच्या साईड ग्रिपसाठी आणि बटनसाठी, आणि पूर्ण मेटलमध्ये बनलेला हा माईक आहे. त्याच्यामुळे याची बिल्ड क्वालिटी आणि डिझाईन एकदम प्रीमियम आणि बेस्ट आहे. मित्रांनो, स्ट्रीमिंग, पॉडकास्टिंग आणि ट्युटोरियल व्हिडिओसाठी तुम्ही हा माईक यूज करू शकता. आता आपण बघूया याचे फीचर्स आणि कंट्रोल्स. तर फ्रंटला तुम्ही बघू शकता इथे म्यूटचं बटन दिलेलं आहे सगळ्यात वरती, जे आहे तुम्ही स्ट्रीम करत असाल किंवा रेकॉर्डिंग करत असाल आणि पाठीमागून एकदमच तुमचा मित्र येऊन जर शिव्या घालायला लागला, तर तुम्ही इथून बाहेरून डायरेक्ट माईकवरूनच तुम्ही माईक म्यूट करू शकता. तुम्हाला सॉफ्टवेअरमधून जाऊन म्यूट करायची गरज नाही. डायरेक्ट इथून तुम्ही हे बटन दाबलं, माईक म्यूट. या म्यूट बटनच्या खाली तुम्ही बघू शकता व्हॉल्यूमचं बटन आहे. या माईकमध्ये तुम्हाला हेडफोन मॉनिटरिंगचा फीचर भेटतो. इथे तुम्ही 3.5 ऑडिओ जॅक तुम्हाला बघायला भेटतो, ज्याच्यामध्ये हेडफोन कनेक्ट करून या माईकमध्ये तुम्ही जे पण रेकॉर्ड करताय, जे पण बोलताय, ते तुम्ही मॉनिटर करू शकता. आणि त्याचा जो व्हॉल्यूम कंट्रोल आहे तो इथे दिलेला आहे. त्याचबरोबर या साईडला तुम्ही बघू शकता USB पोर्ट दिलेला आहे. इथे तुम्ही ही USB केबल कनेक्ट करून तुमच्या डेस्कटॉप सोबत किंवा तुमच्या लॅपटॉप सोबत तुमचा माईक कनेक्ट करू शकता. त्याचबरोबर तिसरी गोष्ट इथे भेटलेली आहे ती म्हणजे एक स्टँड माउंट भेटलेला आहे. इथे कुठल्याही दुसऱ्या स्टँड बरोबर तुम्ही माईक फिट करू शकता. याच्यामध्ये पहिलं बटन आहे ते आहे गेन कंट्रोलचं. इथून तुम्ही आवाज कमी आणि जास्त रेकॉर्ड करू शकता. म्हणजे तुम्हाला जेवढा आवाज जास्त, जेवढ्या डेसिबलमध्ये जास्त आवाज रेकॉर्ड करायचा आहे, तेवढं तुम्ही आवाज, हे जे गेनचं बटन आहे हा वाढवू शकता किंवा मायनस करू शकता. यामध्ये दुसरा फीचर भेटतो पोलार पॅटर्न्स. पोलार पॅटर्न्स 4 असतात: स्टिरिओ, ओमनी डायरेक्शनल, कार्डिओड आणि बाय डायरेक्शनल मोड. असे 4 मोड येतात. हे 4 मोड काय काम करतात हे तुम्हाला मी लॅपटॉपला माईक कनेक्ट करून दाखवतो. मित्रांनो, आता ब्ल्यू एटी माईकला मी लॅपटॉप बरोबर कनेक्ट केलेला आहे. तर आता आपण बघूया नेमका ब्ल्यू एटी माईकची रेकॉर्डिंग क्वालिटी कशी असणार आहे ते. आता तुम्ही जो आवाज ऐकताय तो डिजिटेक माईकवरून रेकॉर्ड होतोय, जो मी मागासपासून याच माईकवरून रेकॉर्ड करतोय. आणि इथून पुढे आपण ब्ल्यू एटीवरून रेकॉर्ड करूया. तर त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो, हेडफोन कानामध्ये घाला, म्हणजे पॅटर्न वाईज जो चेंज होईल तो तुम्हाला लगेच लक्षात येईल. तर सुरू करूया आता ब्ल्यू एटी माईकच्या रेकॉर्डिंगला. 3, 2, 1. आता मित्रांनो, जो आवाज येतोय तो तुम्हाला येतोय ब्ल्यू एटी माईकवरून. आणि
याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया स्टिरिओ मोड. तर स्टिरिओ मोडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सांगतो तुम्हाला की समोरून आत्ता मी बोलतोय तर तुम्हाला समोरून आवाज येतोय असंच ऐकू येत असेल, म्हणजे दोन्ही कानातून सेम आवाज येत असेल. आणि ज्यावेळेस मी लेफ्ट साईडला इकडच्या बाजूने जर बोलेल तर तुम्हाला असं समजेल की लेफ्टच्या कानातून आवाज येतोय, म्हणजे लेफ्ट हेडफोनमधून तुमचा आवाज येतोय. मी जर राईट बाजूला गेलो तर तुम्हाला जाणवेल की राईट बाजूने आवाज येतोय. तर स्टिरिओ मोडमध्ये रेकॉर्डिंग करत असताना तुम्हाला लेफ्ट आणि राईट बाजूने दोन्ही बाजूने आवाज रेकॉर्ड होईल. म्हणजे तुम्ही लेफ्ट बाजूला असला तर लेफ्ट बाजूनं आणि राईट बाजूला असाल तर राईट बाजूनं आवाज रेकॉर्ड होईल. याचा दुसरा मोड आहे ओमनी डायरेक्शनल मोड. ओमनी डायरेक्शनल मोडमध्ये 4 साईडहून आवाज येईल तुम्हाला. म्हणजे जर मीटिंग वगैरे असेल किंवा तुमचं ग्रुप डिस्कशन चालू असेल, मध्ये माईक ठेवा आणि चारी बाजूनं आवाज रेकॉर्ड करेल. तर याची टेस्ट घेऊया आपण. सुरुवातीला आता मी समोरून बोलतोय, माझा आवाज तर तुम्हाला येतोय, पण राईट साईडला जर गेला तर राईट साईडचा पण आवाज येईल तुम्हाला. लेफ्ट साईडला गेलात लेफ्ट साईडचा आवाज येईल. समोरून जर कोण बोलत असेल तर समोरून पण आवाज येईल. हा चारी बाजूने आवाज रेकॉर्ड करतो, असा हा ओमनी डायरेक्शनल मोड आहे. तिसरा मोड आहे हा कार्डवेड मोड आहे. कार्डवेड मोडमध्ये तुम्हाला गेमिंगसाठी, लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी, ट्युटोरियल व्हिडिओसाठी आणि व्हॉइस ओव्हरसाठी हा मोड जास्त यूज केला जातो. कारण याच्यामध्ये फक्त फ्रंटवरून जो आवाज येतोय तोच रेकॉर्ड केला जातो. बाकी आजूबाजूला जेवढे पण नॉईस आहे तो सगळा नॉईस रिड्यूस केला जातो. कारण याच्यामध्ये ना लेफ्टहून आवाज येणार आहे, ना समोरून आवाज येणार आहे, ना राईटहून आवाज येणार आहे. फक्त फ्रंटवरून जो आवाज आहे हाच आवाज फक्त रेकॉर्ड होईल. तर कार्डवेड मोड जो आहे हा बऱ्यापैकी जेवढे पण यूट्यूबर्स आहेत गेमिंगसाठी, लाईव्ह स्ट्रीमसाठी वगैरे जे आहेत ते सगळे कार्डवेड मोड यूज करतात. आणि पर्सनली मी सुद्धा हाच मोड यूज करणार आहे. याच्यातील लास्ट आणि चौथा मोड आहे बायो डायरेक्शनल मोड. हा मोड पॉडकास्टसाठी किंवा इंटरव्ह्यू वगैरे जे घेतात त्यांच्यासाठी यूज होऊ शकतो जास्त. तसेच ड्युएट सॉन्ग जर रेकॉर्ड करायचं असेल तर एक सिंगर या बाजूनं आणि एक सिंगर या बाजूनं, म्हणजेच याच्यामध्ये फक्त फ्रंटचा आणि बॅकचा म्हणजेच या दोन बाजूचाच फक्त आवाज रेकॉर्ड होईल. जे राईटचा आणि लेफ्टचा या बाजूचा आवाज रेकॉर्ड होणार नाही. कारण हा मोड हा फक्त फ्रंटचा आणि बॅकचाच आवाज रेकॉर्ड करतो. बाकीचा साईडचा जो आवाज आहे तो रिड्यूस करतो, पूर्णपणे कॅन्सल करतो. फायनली भावनो सगळे पॉईंट्स कव्हर झालेले आहेत. आणि आता आपण बोलूया याच्या प्राईसबद्दल. याची प्राईस 10,000 ते 15,000च्या मध्ये फ्लक्च्युएट होत राहत असते. मला भेटलाय हा 11,000 रुपयाला. आणि तुम्ही जर यूट्यूबर असाल, तुम्हाला जर रेकॉर्डिंग करायचं असेल, व्हॉइस क्वालिटी जर चांगली पाहिजे असेल तर 10 ते 15,000च्या रेंजमध्ये हा एक बेस्ट माईक आहे जो तुम्ही 100% परचेस करू शकता. तर भावानो फायनली माईकचं अनबॉक्सिंग तर झालेलं आहे आणि हा माईक उद्यापासून माझ्या यूजमध्ये येतोय. म्हणजेच मी लाईव्ह स्ट्रीमिंग करत असतो. तुम्हाला जर गेमिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर लिंक देतोय डिस्क्रिप्शनमध्ये, क्लिक करा आणि आपल्या गेमिंग चॅनलला तुम्ही व्हिजिट करू शकता. चॅनलचा कंटेंट आवडला तर सबस्क्राईब पण करू शकता. तसेच भावानो हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा. आणि बेल आयकॉन आहे ते ऑलवर प्रेस करा, म्हणजे असे वेगवेगळे व्हिडिओज जे इन्फॉर्मेटिव्ह असणार आहेत ते तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत राहतील. आणि हा व्हिडिओ आता आपण इथेच एंड करूया. भेटूया पुढच्या एका अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि अनबॉक्सिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.